अपडेट न्यूज। यवतमाळच्या पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष, लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित। खरीप हंगाम 2025-26 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 3,69,000 शेतकऱ्यांनी तब्बल 133 कोटी रुपयांचा पीक विमा प्रीमियम भरला असूनही जिल्हा झिरो क्लेम मध्ये गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे। पालकमंत्री संजय राठोड यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच जिल्ह्यावर ही वेळ आल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला आहे। निधी जमा, लाभ शून्य। केंद्र, राज्य आणि शेतकऱ्यांचा मिळून 133 कोटी 85 लाख रुपये प्रीमियम जमा झाला, मात्र तांत्रिक त्रुटींमुळे जिल्ह्याला 1 रुपयाही मिळाला नाही। प्रशासनाचा विरोधाभास। प्रशासनाने जिल्ह्याला दुष्काळी मदत जाहीर केली, पैसेवारी 50 पैशांच्या खाली दाखवली, मग पीक विम्यात उत्पादन जास्त दाखवून झिरो क्लेम कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पालकमंत्र्यांवर आरोप। पीक काढणी प्रयोगावेळी पालकमंत्र्यांनी दक्षता न घेतल्यानेच जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ जिल्ह्याचा टीवाय आणि एवाय अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला देवानंद पवार, राजू पडगिलवार, शंतनू शेटे आणि पंजाब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। संपादक सय्यद मतीन। जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि इतर पिकासाठी जवळपास 3,69,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला। शेतकऱ्यांनी 27 कोटी रुपये या ठिकाणी प्रत्यक्षात प्रीमियम भरला आणि राज्य आणि केंद्र सरकारने मिळून 107 कोटी रुपये भरले। असे जवळजवळ 134 कोटी रुपये प्रीमियम विमा कंपनीकडे जमा झाला। खरं म्हणजे ज्या वेळेला पीक कापणी प्रयोग या ठिकाणी केल्या जाते, ज्याला CCE म्हणतो आपण, क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट, ते ज्या वेळेला केल्या जाते तेव्हा जर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला बसवून हे सर्व अहवाल जर नीट करून घेतले असते, कदाचित हा जिल्हा दुष्काळाच्या म्हणजे पीक विम्यातून बाद झाला नसता। पण दुर्भाग्यानं त्यावेळेला ह्या साऱ्या गोष्टी करण्यात आल्या नाही आणि जो काही अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला त्यामध्ये जिल्ह्याची पिकाची स्थिती उत्तम दाखवण्यात आली आणि म्हणून जिल्हा पीक विम्यातून आता बाद झालेला आहे। या साऱ्या गोष्टीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी हे 3 लोक प्रामुख्याने या गोष्टीसाठी जबाबदार आहेत, कारण यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं। यांनी जर योग्य पद्धतीने केलं असतं तर कदाचित आज आपले सारे शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले असते। हा जो सर्व प्रकार सुरू आहे त्याबद्दल काय? जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर ढकलण्याचा प्रकार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय असो की आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब असो, यांनी सातत्याने शेतकरी हिताचाच निर्णय घेतलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्हा सततच्या पावसात दुष्काळी मदतीत बसून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मदत सुद्धा केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्ष अतिशय संवेदनशील पद्धतीनं काम करत आहे। पण ज्या पद्धतीनं पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या अहवालामध्ये लक्ष घालण्याची गरज होती ते न घालता आता निवेदनं देत सुटले, ज्या निवेदनाला आता काही अर्थ नाही आहे ना, तर त्यामध्ये सुधारणा मुख्यमंत्री महोदय करू शकत आणि नाही त्या अहवालाच्या सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आदेश देऊ शकत, कारण हे अहवाल जिल्हा स्तरावर होतात। याला एक समिती आहे, ही समिती प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पीक कापणी प्रयोग करून ते अहवाल सादर करत असते आणि ते अहवाल करताना यांनी जास्तीचं उत्पन्न दाखवलं आणि यासाठी पालकमंत्री महोदयांनी जर नीट त्या ठिकाणी कार्यक्रम आखला असता तर आज आपला जिल्हा 101% पीक विम्याच्या यादीत आला असता। या साऱ्या गोष्टीला ते स्वतः दोषी आहे आणि आता त्यांच्या अंगावर हे प्रश्न शेकत आहे, म्हणून ते आता प्रधानमंत्र्यांच्या नावानं निवेदन द्या, मुख्यमंत्र्यांच्या नावानं शिष्टमंडळ घेऊन जा। काय कारण आहे तिकडं नेण्याचं? हे तर सर्व इथं करायला पाहिजे होतं तुम्ही, ते न करता तुम्ही आता वर जाऊन काहीतरी आगाऊचीच कामं करतायत, हे चुकीचं आहे। शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं त्यांचं वक्तव्य आहे, कारण एकदा सर्व अहवाल कंपन्यांकडे सादर झाल्यानंतर त्यात सुधारणा होत नसते। आता ही केवळ म्हणजे एक खेळी आहे की मी इथं जाऊन भेटलो, तिथे जाऊन भेटलो, यांना निवेदनं दिले, त्यांना निवेदनं दिले, ही सर्व उठाठेव आता करण्याऐवजी तेव्हा जर केली असती तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असता। मुळात आता त्यांच्या अंगावर हा प्रश्न शेकत आहे, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। शेतकऱ्याची नाराजी दूर करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.